ज्या बँकांमध्ये तुम्ही डोळे मिटून पैसे ठेवतात ना, तिथलेच कर्मचारी तुमचे पैसे चोरीही करू शकतात. मित्रांनो, बँक ऑफ इंडियाचा अधिकारी हितेश सिंगला यांनी काही असंच करून जनतेचे 16 कोटी रुपये चोरले. पण कसे? हितेशने आपली शिकार केले वयोवृद्ध नागरिक आणि डोरमॅट खातेदारांना. कारण बऱ्यापैकी वयोवृद्धांना मोबाईलच वापरता येत नाही, त्यामुळे ते त्यांचे खाते रोज तपासू शकत नाहीत. आता डोरमॅट खातं म्हणजे ज्यामध्ये दीर्घकाळापासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत असं खातं. त्यामुळे येथे चोरी केल्यास कोणाला शंका येत नाही. नंतर त्याने बँकेच्या इंटरनल सिस्टममध्ये फेरबदल करून एकत्र 16 कोटी चोरण्याऐवजी थोडे ट्रान्सफर केले, जेणेकरून त्याची चोरी पकडली जाऊ नये. हा स्कॅम इतक्या हुशारीने राबवला की ईडीलाही त्याला ट्रॅक करण्यासाठी घाम फुटला. या प्रकरणावरून एक गोष्ट कळते की फसवणूक फक्त सायबर गुन्हेगारच करत नाही, तर तेही करतात ज्यांच्या हातात तुमच्या पैशांची जबाबदारी असते.